संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या वाफे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान नामदेव गोरे यांची बिनविरोध निवड। शहापूर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वाफे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड शांततेत पार पडली असून या निवडणुकीत भगवान नामदेव गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ग्रामपंचायत वाफे येथे उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी 12:30 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। सदर सभा ग्रामपंचायत कार्यालय वाफे येथे सरपंच तथा अध्यासी अधिकारी सौ उज्ज्वला प्रदीप हंबीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। ग्रामपंचायतीच्या एकूण 12 सदस्यांपैकी कोरम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी सदस्य संख्या उपस्थित असल्यामुळे सभेचा कोरम पूर्ण झाला व सरपंच सौ उज्ज्वला प्रदीप हंबीर यांच्या परवानगीने कामकाजास सुरुवात करण्यात आली। नोटिसीनुसार दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची वेळ देण्यात आली होती। या वेळेत दुपारी ठीक 12:30 वाजता भगवान नामदेव गोरे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाला। दुपारी 3:30 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली। छाननीअंती भगवान नामदेव गोरे यांचा अर्ज वैध ठरला। उपसरपंच पदासाठी गोरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा सरपंच सौ उज्ज्वला प्रदीप हंबीर यांनी जाहीर केले। याआधी 2.5 वर्ष वाफे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची धुरा यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या मावळत्या उपसरपंच माधुरी किशोर डिंगोरे यांची सूचक म्हणून सही केली। या उपसरपंच निवड प्रक्रियेसाठी सरपंच सौ उज्ज्वला प्रदीप हंबीर, माधुरी किशोर डिंगोरे, भगवान नामदेव गोरे, प्रदीप प्रकाश हिलम, मनीषा सनी हिलम, प्रदीप दत्तात्रय हंबीर, कविता दत्तात्रय हंबीर हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। सभेच्या शेवटी उपस्थित सर्व सदस्य तथा पदाधिकारी यांचे आभार मानून नवनिर्वाचित उपसरपंच भगवान नामदेव गोरे यांचे स्वागत करण्यात आले। अध्यासी अधिकारी सौ उज्ज्वला प्रदीप हंबीर यांनी निवड प्रक्रियेनंतर सभेचे कामकाज संपवण्यात आल्याचे जाहीर करताच नवनिर्वाचित उपसरपंच भगवान नामदेव गोरे यांच्या समर्थकांनी व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी फटाके वाजवत भव्य मिरवणूक काढून एकच जल्लोष केला। या मिरवणुकीत लहान बालकांपासून तरुण युवा वर्गासह वयोवृद्धांनी सहभाग नोंदवला। मिरवणुकीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच भगवान गोरे यांच्या निवासस्थानी छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। नवनिर्वाचित उपसरपंच भगवान गोरे यांच्या सत्कारासाठी शेकडोंच्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करणारे ग्रामपंचायतीमधील नागरिक, महिला, युवा वर्ग, परिसरातील त्यांचे हितचिंतक, स्नेही, आप्तेष्ट, नातेवाईक तसेच विविध स्तरांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या सत्कार समारंभासाठी नवनिर्वाचित उपसरपंच भगवान गोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करत वाफे ग्रामपंचायतीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असेल असे उपस्थितांना आश्वासित केले। दरम्यान वाफे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया व सत्कार समारंभ कार्यक्रम शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला असून गंगा देवस्थान व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष भगवान गोरे या अभ्यासू व्यक्तिमत्वाची उपसरपंचपदी निवड होताच परिसरातून नव्हे तर संपूर्ण शहापूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। चला पाहूया रिपोर्टर अंकुश भोईर यांनी घेतलेला संपूर्ण आढावा। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, शहापूर। आज दिनांक 29/5/2026 रोजी वाफे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माझी बिनविरोध निवड झाली। याचं सर्वश्रेय माझ्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मॅडम सौ उज्ज्वला प्रदीप हंबीर, तसेच उपसरपंच मॅडम माधुरीताई किशोर डिंगोरे, तसेच माझ्या सर्व सहकारी प्रदीप हंबीर, कविता हंबीर, मनीषा हिलम, प्रदीप हिलम या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून या उपसरपंचपदी मला बसवण्याची संधी दिली। या संधीचं मला जेवढं सोनं करता येईल ते मी माझ्या कार्यातून करून दाखवीन। तसंच त्यांनी 2.5 वर्षाच्या कालामध्ये खूप काही कामं केलं। सरपंच मॅडम, उपसरपंच मॅडमांनी खूप कार्य केलं। त्यांचंच कार्य पुढे नेण्याचं काम मी माझ्या या 2.5 वर्षाच्या कालामध्ये पुढे नेण्याचं काम
100% करून दाखवण्याचं मी हे करेन. ग्रामपंचायत वाफे कार्यालयात आज उपसरपंच पद या पदावर भगवान नामदेव गोरे साहेब विराजमान होत आहेत. तर याआधी आपल्या आधीच्या 2.5 वर्षामध्ये जशी माधुरीताई किशोर डिंगोरे उपसरपंचपदी होत्या, त्यांनी जशी कामगिरी बजावली, जागोजागी जाऊन ज्या काही आपल्याला ठोस निर्णय घेता आले ते त्यांनी जसे निर्णय घेतले तसेच आता पुढील जे कार्यभाग सांभाळणार आहेत भगवान नामदेव गोरे, तर त्यांनी सुद्धा अशीच कामगिरी बजावली पाहिजे. कारण सरपंच आणि उपसरपंच जर का एका मताने असले तर आपल्या गावातील सर्व काही समस्या किंवा विकासाचा भाग असेल किंवा काही पाणी अडचणीचा भाग असेल, सर्वच समस्या आपल्याला व्यवस्थित सोडवता येतील. आज जसे 2.5 वर्ष आपल्या सर्व सरपंच उपसरपंच आणि जे काही सदस्य आपण सगळ्यांनी मिळून मिसळून काम केले आणि यापुढेही असेच काम व्हावं संपूर्ण 2.5 वर्षामध्ये. आणि आपल्या गावातील ज्या काही सुविधा असतील, अडचणी असतील, त्या ज्या काही बाकी असतील, कोणाच्याही असू दे, भेदभाव न करता त्या सगळ्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत. आता जे काही आपले आज 29/5/2026 रोजी श्री भगवान नामदेव गोरे उपसरपंच पदावर आज बसतात आहेत, तर त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि त्यांनी सुद्धा ठोस कामगिरी करून गावाला दाखवून दिलं पाहिजे, गावाचा विकास केला पाहिजे, कोणताही निर्णय घेण्यासाठी ते सक्षम झाले पाहिजे आणि बेधडक कामगिरी बजावून आपल्या गावाचा विकास करावा. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. मी सलीम प्रकाश इलाम. आज 2.5 वर्षानंतर आमच्या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक झाली. याआधी माधुरी ताई किशोर डिंगोरे ह्या उपसरपंच होत्या. त्यांनी या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही निर्णय आणि जे काही कामगिरी बजावलेली आहे ते अतिशय उत्कृष्ट होती. आणि आज आम्ही जी सुशिक्षित जे विद्यार्थी किंवा शिकलेले जे मुले हे बघून आम्हाला ग्रामपंचायतली किंवा ग्रामपंचायतीतील सगळं ग्रामस्थांनी जी संधी दिली होती ते आज त्याचं उत्तम रिझल्ट म्हणून आज आम्हाला प्रत्येक माणसाने जो विश्वास ठेवला होता त्या विश्वासाचा आज आम्ही एक रूपीने सगळे सदस्यांना किंवा एकत्र येऊन जी कामं करायची होती ती एकत्रपणे पार पाडलेली आहेत. आणि आज उपसरपंच पदाची निवडणूक झाली असताना आम्ही सगळे एकजुटीने एकमताने आम्ही भगवान नामदेव गोरे यांना उपसरपंच पदासाठी 2.5 वर्षाचा जो कारभार आता देणार आहेत, त्यांनी आम्हाला एकत्र सगळ्यांनी ज्या संधी या त्या अडचणी एकत्र, याच्या आधी पण आम्ही सगळे एकत्र येऊन काम केलेले आहेत, आता पण ते करायचा आमच्या सगळीकडे प्रयत्न आहे. जो नागरिकांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो त्यांचा कुठेही तूट या होणार नाही याची आम्ही पूर्णपणे खात्री घेऊ आणि जी अडचणी असतील त्या त्वरित सॉल्व करायचा प्रयत्न करू. या आज भगवान नामदेव गोरे यांना उपसरपंच पदाची निवड झाल्यामुळे आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहे. पदासाठी निवडीची सभा माननीय सरपंच अध्यक्ष अधिकारी सौ उज्ज्वला प्रदीप आंबीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. आपल्या ग्रामपंचायतीला श्री भगवान नामदेव गोरे यांचं एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहे आणि त्यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत वाफे उपसरपंच या पदी झालेली आहे. माननीय सरपंच अध्यक्ष अधिकारी सौ उज्ज्वला प्रदीप आंबीर यांना मी विनंती करतो नवनिर्वाचित उपसरपंच यांचं ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करावं. समोर या कॅमेऱ्यात तुम्ही या ना पहिले इथे बघा समोर इकडे बघा समोर निहाल इकडे बघा नंतर बघा इथे समोर जरा 5 मिनिटं थांबा. बघा इथे समोर
यांना मध्ये ठेवला बघा इथे समोर. बघा इथे समोर. विकास पॅनल तयार करताना सर्व गावकऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आमचा पूर्ण पॅनल म्हणजे जवळजवळ 6 सदस्य आणि पूर्ण सरपंच यांना घवघवीत यश देऊन आम्हाला पुढील ग्रामपंचायतचा कारभार सांभाळण्याची संधी दिली। त्यामध्ये माधुरी किशोर डिंगोरे यांनी उपसरपंचपद स्वीकारले। त्यामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांचा म्हणजे सर्व सदस्य आणि सर्व गावकऱ्यांचा चांगली साथ मिळाली। जे काम आतापर्यंत केलं आहे ते काम भगवान आता पुढील 2.5 वर्षात भगवान नामदेव गोरे हे पुढील काम अतिशय चांगल्या प्रकारे करतील। आमच्याहीपेक्षा जास्त काम ते करतील आणि आपल्या गावाचा विकास करतील। आज त्यांचा उपसरपंचपदी विराजमान झाले त्याबद्दल त्यांना आमच्या डिंगोरे परिवाराकडून शुभेच्छा। या ठिकाणी होत आहे सत्कार मूर्ती आणि भक्त परायण पांडुरंग महाराज डोंगरे यांचा या ठिकाणी जयवंतजी भोरे साहेब यांचा आगमन झालेला आहे। त्यांचंही शब्दसुमनाने स्वागत करतो। सन्माननीय यशवंत दशरथ भांडे यांचंही शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आलेल्या
साऱ्याच मान्यवरांचं प्रथमचं या ठिकाणी मी शब्द सुमनांनी स्वागत करत आणि आपण सुरुवात करत आहोत. मंडळी, आजचा हा कार्यतत्पर व्यक्तिमत्व नवनिर्वाचित उपसरपंच सन्माननीय भगवान नामदेव गोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया, जे व्यासपीठावर विराजमान आहेत. सरपंच गजरात आपण स्वागत करूया. त्याचबरोबर गेगाव गावचे माजी उपसरपंच सन्माननीय विठ्ठलजी डोंगरे यांचं आगमन झालं. अच्छा, कार्यक्रम काम करत असताना ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे, अतिशय अभिमानास्पद असं कार्य ज्यांचे भक्तपरायण नामदेव गोरे साठी बांधील राहणार आहे, तत्पर राहती त्यांच्या परिवारातील मंडळी, त्यांच्या वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. हिंदू परंपरेनुसार आपल्या घरच्यांच्या हस्ते माननीय नंदकुमारजी देसले सापगावचे नवनिर्वाचित उद्योजक यांचंही मी स्वागत. सत्कार मूर्तींच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे. मी आपणास विनंती, कार्यक्रमाप्रसंगी सन्मान होत आहे. आपण पुनश्च एकदा जोरदार पती म्हणून, सदस्य म्हणून काम करणारे शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय प्रदीप प्रकाश हिराम यांचा या प्रसंगी सन्मान करू शकलोय. कारण आमची सर्वांची एकजूट आहे, एकी आहे, कोणतं काम करायचं आहे आणि ग्रामस्थांमध्ये कोणाचाही भेदभाव न करता हा माझ्या पार्टीचा आहे, तो माझ्या पार्टीचा आहे, असा कोणताही प्रकारचा दुजाभाव न करता आम्ही सर्व A to Z ग्रामस्थांची कामं करतोय. श्री भगवान नामदेव गोरे साहेब यांच्या उपसरपंचाचा पदभार आज त्यांनी घेतलेला आहे. आम्ही सकाळपासून सगळं जे काही कामकाज आपल्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीच्या असते ते पूर्ण फॉर्मॅलिटी करून फॉर्म भरून आम्ही तेवढा वेळ पूर्ण ग्रामपंचायतला बसलो होतो आणि सर्व नियमांचा पालन करून आज श्री भगवान नामदेव गोरे यांना आपण पदभार दिलेला आहे. या आधीच्या उपसरपंच सौ माधुरीताई किशोर डिंगोरे यांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथे काही आपल्याला ग्रामस्थांमध्ये भांडणं असतील किंवा कोणाचं बांधकाम जास्त कमी, एकमेकांच्या तक्रारी असतील, प्रत्यक्ष जागेवर जाऊन आम्ही दोन्ही व्यक्तींचं समाधान करून अशा बऱ्याचशा गोष्टी या 2.5 वर्षामध्ये आम्ही या संकटांना सामोरं गेलेलो आहे आणि त्या आम्ही व्यवस्थितपणे सोडवलेल्या सुद्धा आहेत. आणि यापुढे श्री भगवान नामदेव गोरे जे आता उपसरपंचाचं पदभार सांभाळलेलं आहे त्यांच्यासोबतही खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व सदस्य कामकाज करू आणि त्यांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो. आणि मी माझे 2 शब्द. आनंदाचा दिवस असा की गावाचा विकास हाच आमचा ध्यास. आता नवीन तरुण तडफदार असे आमचे ग्रामपंचायत सर्व सदस्य या ठिकाणी निवडून आले आणि बिनविरोध उपसरपंचाची 2.5 वर्षाची सेवा भगवान नामदेव गोरे यांना त्यांनी दिलेली आहे. ते पहिल्यापासूनच एकत्र येऊन चांगल्या प्रकारे काम करतात. अगोदर डिंगोरे यांच्या मिसेस होत्या आणि आता त्यांच्याच बरोबर खांद्याला खांदा लावून भगवान नामदेव गोरे या वाफे ग्रामपंचायतीची सेवा करणार आहेत. आणि आजच्या या उपस्थितीवरून असं वाटतंय की खरोखरच ते चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या घटना घडून येऊ आणि गावाचा चांगल्या प्रकारे विकास हो. कशा प्रकारे? तो जिंदगी की हर सुबह कुछ देकर जाती है, जिंदगी की हर शाम कुछ लेकर आते हैं, ख्वाहिशों को जिंदा रखो. म्हणजे स्वप्नामध्ये तुम्ही स्वप्न रंगून ठेवा, त्याप्रमाणे ख्वाहिशों को जिंदा रखो, इसी का नाम जिंदगी है. म्हणून जीवनामध्ये काय ना काय केलं पाहिजे. हिम्मत करे इंसान तो क्या नहीं हो सकता, सब कुछ हो सकता है. हिम्मत से काम कर. आणि खरोखरच ग्रामपंचायतीने आता या 2.5 वर्षामध्ये सर्व कामाचा आढावा या ठिकाणी सांगितलेला आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेले आहेत आणि याच्याही पुढे जी कामं राहिली असतील ते आता ते पूर्ण करणार आहेत. त्यांनी असा शब्द दिलेले आहेत आणि तरुण तडफदार असे जे कार्यकर्ते ते एक जुळाने एक जिद्दीने काम करणार आहेत. कुठल्याही प्रकारे भेदभाव न ठेवता, प्रदीपने सांगितलंय, कुठल्याही प्रकारे भेदभाव न ठेवता आम्ही याच्या पुढेही काम करू, आताही करू. ज्या काही चुका झाल्या असतील ते आम्ही दुरुस्त करू आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम करत जाऊ. खरं म्हणजे शहापूर नगरपंचायतीच्या जवळ असलेला हा गाव, भविष्यात जर नगर परिषद झाली तर हे सगळे नगरसेवक होऊ शकतात.
की नगर परिषदेची काही आजूबाजूची गावं घेऊन इथे ही नगर परिषद व्हावी. ज्या काही सुधारणांचा पाढा या ठिकाणी वक्त्यांनी वाचला, खरं म्हणजे या ग्रामपंचायत पाठीशी आपले आदरणीय खासदार कपिलजी पाटील साहेब उभे आहेत. त्यामुळे या गावाला तसं काही कमी पडणार नाही. या गावाच्या सरपंच अंबे मॅडम, प्रदीप या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि खरं म्हणजे हा चांगला पॉईंट आहे. निवडणुकीकडे जर आपण बघितलं तर 6 महिने वर्षामध्ये सरपंच उपसरपंच बदलतात. कुठलंही भांडण न होता आपापसात तडजोडीने हा विषय होतो. याचा आदर्श तालुक्यात सर्वांनी घ्यावा. या ग्रामपंचायतीला मी माझ्या पद्धतीने जी काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न करीन असं आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. नामदेव भाऊ गोरे यांचे सुपुत्र भगवान गोरे खरं तर वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह कमिटी गंगास्थान वाफे या ठिकाणी उत्कृष्ट अशी सेवा ते देता आहेत. सगळ्यांना आवडेल असं काम आणि गोरगरीब असतील, विशेषतः गोरगरीब असतील, त्यांची जी पडलेली कामं असतील, अडलेली कामं असतील, नडलेली कामं असतील, कुणालाही अशा प्रकारे न अडवता न नडता अशा प्रकारचे आपल्या कामाला योग्य प्रकारची गती देऊन आणि पुढची वाटचाल त्यांच्यासाठी अशी झाली पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आग्रह म्हणून या ठिकाणी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कार्याला सर्वांनी आणि हसत खेळत अशा प्रकारचा हातभार लावून अशा प्रकारचं त्यांचं हे जे कार्य आहे ते चालू राहो. पुढच्याही काही पंचवार्षिक योजनेमध्ये अशा प्रकारची पुन्हा संधी आपण प्राप्त करून घेण्याचे गुण आपण मिळवले पाहिजे हे या ठिकाणी प्रतिपादन करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आदरणीय उपस्थित सर्व तालुक्यातील मान्यवरांची सर्वांचीच नावं घेण्याची माझी इच्छा होती, पण काय झालं, वेळ खूप झालेला आहे, जेवणासाठी पण उशिरा झालेला आहे. त्यासाठी मी मान्यवरांचं सर्वांचं नाव शब्दसंग्रहाने घेऊन पुढील कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे. आदरणीय गावातील प्रमुख सौ जोनाताई अंबीर, तसेच गावातील उपसरपंच माधुरी किशोरीताई डिंगोरे, तसेच माझे सर्व सहकारी तडफदार आणि एकही अशिक्षित सदस्य नाहीये, सर्व ग्रॅज्युएशन झालेले सदस्य आहेत. माझ्या बरोबर जे काम करते सर्व ग्रॅज्युएशन, सर्वांमध्ये कमी शिकलेला मी उमेदवार आहे. सर्व सुशिक्षित एमकॉम, बीएससी, बीएससी ऍग्रिकल्चर, LLB सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत. माझ्या गावातील सर्व मतदारांनी आमच्यावर जो विश्वास ठेवून आम्हाला काम करण्याची जी संधी दिली, त्या संधीचं आम्हाला काम करण्यासाठी जी हे होती त्याचा आम्ही परिपूर्ण उपयोग करून गावासाठी जेवढं काय करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तसं मला खूप बोलायचं होतं, पण सर्वच कामांची रूपरेषा वगैरे सर्वांनी मान्य केलेली, उशीर पण खूप झालेला आहे. एवढंच मी बोलून आणि जे माझ्या जबाबदारी सर्व ग्रामस्थांनी दिली, तसेच माझ्या बरोबर माझ्या सहकारी सर्वांनी दिली, ह्या 2.5 वर्षाच्या कालामध्ये या कार्याचं जेवढं सोनं करता येईल त्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करीन. तसं मी 2.5 वर्षामध्ये सदस्य म्हणून जे काम केलं ते काम करण्यासाठी माझ्या उपसरपंच, सरपंच मॅडम यांनी कधीच मला कोणता विरोध केला नाही. तर तुमच्या वार्डामध्ये तुम्ही एवढा खर्च करताय, केवढं करताय, माझ्या वार्डामध्ये तुम्ही बघा एकही काम शिल्लक ठेवलेलं नाही. 2.5 वर्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मी 40 घरकुलं बांधलेली आहेत, पूर्ण कॉन्क्रीटीकरण, अंडरग्राउंड गटार, कोणतंही काम पेंडिंग नाहीये. गल्ली बोलापर्यंत इथून तुम्ही कानाकोपऱ्यात गेलं तर 1 किलोमीटर पण तुम्हाला लाईट लागेल भेटेल, जंगलामध्ये सुद्धा. म्हणजे एकही काम ठेवलं नाही आणि त्यांनी कधी विरोध केला नाही का आमच्या वार्डासाठी खर्च करायचे होते का तिकडे तुम्ही खूप खर्च केले, असं कधीच नाही. म्हणजे त्यांनी मला पूर्ण अधिकार दिला होता का तुम्ही काम, तुम्हाला वाटेल ती निधी खर्च करून तुम्ही काम करू शकता. आणि आता तर माझ्या त्यांनी काम, त्यांचे जे काम केले उपसरपंच, सरपंच मॅडम यांनी जे काम केले त्यांचं काम पुढे नेण्याचं काम मी परिपूर्ण एका ताकदीने पुढे नेण्याचं काम करीन. आणि मला सर्व ग्रामस्थांना एक या कमिटीने चांगलं काम केलं याचा कुठंतरी आम्हाला त्याची आशीर्वाद मिळाला पाहिजे यासाठी मी हे करीन. बस एवढे बोलून मला 2 शब्द संबोधतो. त्या ठिकाणी खाली येऊन बसायचं आहे. उपस्थित मान्यवर आता सत्कार मूर्तींचा या ठिकाणी सत्कार करणार आहेत. शाकाहारीची व्यवस्था केलेली आहे. आपण
सुंदर अशी भोजनाची व्यवस्था आहे करतो. एकतेतून शक्ती आणि सहकार्यातून विकास या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद. भगवानजी गोरे आणि गोरे परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांच्या आणि मागच्या बाजूला मांसाहारी भोजनाची व्यवस्था आहे, तरी आपणास आग्रहाचं विनंती आहे थोडीही भोजन केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी शब्द सोमनांनी स्वागत करतो. त्या सन्माननीय शरदजी चौधरी साहेब यांचं आगमन झालं. त्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या बाजूला उभा राहत असलेला तरी आपलाही मनपूर्वक स्वागत. जाऊ नये. उद्धव आणि सन्माननीय सुनीलजी घरत आपल्या दोघांचं मनपूर्वक या ठिकाणी सत्कार करण्यासाठी उपस्थित राहत आहेत आणि आहेत साऱ्यांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो. वंचित उपसरपंच सन्माननीय भगवानजी गोरे यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित साऱ्या मला शब्द सुमनांनी स्वागत. आपलाही शब्द सुमनांनी स्वागत. आलेल्या साऱ्या मान्यवरांचं वेळूचे माजी उपसरपंच सन्माननीय संतोषजी बबन वारगडे यांचं या ठिकाणी मी स्वागत. टोले आमचे गणपत बाबा बांगर, सन्माननीय सुभाषजी शिवनेर फरडेपाड्याचे आमचे विठ्ठलजी फरडे, आपलंही मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आमचे उत्तम असे सूत्रसंचालक सन्माननीय गोरे यांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या साऱ्या भक्तपरायण शिवाजी बाबा बेलवले या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं मनपूर्वक सुभाषजी डिंगोडे आपलं सर्वांचं स्वागत. बघा समोर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपल्या सर्वांचं श्री विठ्ठल ज्ञानेश्वरजी वागचौरे आपलं मनपूर्वक. दिलीप दादा या ठिकाणी उपस्थित, दिलीप दादा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सारांचं तुषारजी पाटील साहेब शिवसेनेचे युवा मनपूर्वक स्वागत. अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. साली त्यांच्या परिवाराकडून आग्रहाची विनंती आहे. त्यांचंही स्वागत. आणि बोलावलाय तुम्हाला फोटो काढायला. या ठिकाणी आमचे स्नेही छोटे बंधू म्हणजे आमचे स्नेही ताई साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे
आमचे भाऊजी सन्माननीय हरिश्चंद्रजी डोंगरे मनपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांना विनंती आहे इथे बघा. मनपूर्वक स्वागत. इथे बघा समोर. इथे बघा समोर. एक फोन केला की लगेच सेवा. गुप्तपरायण जयेशजी तुबे आपलं स्वागत आहे. सन्माननीय इथे बघा समोर. इथे कॅमेऱ्यात. सन्माननीय आपण साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. इथे बघा समोर. आलेल्या साऱ्या इथे या कॅमेऱ्यात. या close या थोडं. बघा इथे समोर. मंडळ वाफे इथे या कॅमेऱ्यात बघा. या मंडळाचे उद्योजक अजय बांगर इथे समोर. त्या ठिकाणी तरी नाही क्लास नाही काय नाही. परिवार यांचं देखील खूप खूप स्वागत. काय बोलतोय? बघा इकडे समोर. गोरे परिवाराच्या सर्व मुली या ठिकाणी काकांचं अभिनंदन करतात.